मुंबईत ठिकठिकाणी कोळी बांधवांच्या होळी सणाला सुरुवात। वरळी कोळीवाड्यात पारंपरिक गाणी आणि नृत्यानं वातावरणात चैतन्य। वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी धरला कोळी बांधवांसोबत ठेका। भाजप नेते किरीट सोमय्यांकडून गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील मशिदींची पाहणी। अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या 4 ते 5 भोंग्यांवर कारवाई करण्याची सोमय्यांची मागणी। बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 4ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा। अॅमिकस क्युरी मंजुळा राव यांचा कोर्टात युक्तिवाद। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात विश्वस्तांनी घोटाळा केल्याचा आरोप। 1250 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत 3 FIR दाखल केल्याचीही माहिती। एअरटेलला मराठीचं वावडं, आम्हाला मराठी येत नाही, मराठीत बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला। एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्यांचं उद्धट वर्तन, ठाकरेंची शिवसेना आक्रमक। मुंबईतील आणखी एक प्रकल्प अदानी समूहाला। गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची आर्थिक निविदा अदानी समूहाला। मुंबईसह राज्यभरात उष्णतेची लाट, कूलिंग उपकरणांचा वापर वाढला। परिणामी मुंबईत विजेची मागणी 3500 मेगावॅटवर। MPSCच्या सर्व परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती। अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रमही मराठीत होणार। बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा धुलीवंदनानिमित्त सकाळच्या वेळेत राहणार बंद। दुपारी 2 वाजल्यापासून मेट्रो सेवा रात्री 10 पर्यंत दर 15 मिनिटांनी उपलब्ध असणार, सिडकोची माहिती। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। भायखळा, मालाड, बोरिवली, वांद्रे, चेंबूर परिसरात प्रदूषित हवा। अचानक वाढलेला उकाडा आणि प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।